नमस्कार मित्रांनो, चिदविला स्टुडिओच्या ब्रँड स्टोरीज या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ब्रँड स्टोरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका वेगळ्या ब्रँडबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्या प्रत्येकाची आवडती गोष्ट असते ती म्हणजे आपली कार घेणं हे कित्येकांचं स्वप्न असतं आणि कित्येकांना ती कार खूप छान पद्धतीने जपण्याची सवय असते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुद्धा ती कार दिली जाते आणि या कारच्या असंख्य सर्व्हिसेस आपल्याला नेहमी लागत असतात. मग प्रत्येक वेळी आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्या सर्व्हिसेस घेत असतो. पण जर हीच गोष्ट आपल्याला घरपोच मिळाली तर किती छान होईल. आणि याच गोष्टीचा अभ्यास करून बरोबर हीच गरज ओळखून आमचे मित्र सत्यजित कदम यांनी कार कीपर्स नावाचा एक स्वतःचा ब्रँड उभा केला आहे. कार कीपर्स हे तुम्हाला घरपोच तुमच्या अगदी घरी येऊन तुमच्या कारच्या विविध सर्व्हिसेस करून देतात. डोअरस्टेपवर या सर्व्हिसेस आहेत सगळ्या. आणि आजच्या आपण या एपिसोडमध्ये सत्यजितचा हा सगळा प्रवास, मागच्या 10 वर्षांचा त्याचा हा प्रवास समजून घेणार आहोत. तर सत्यजित, ब्रँड स्टोरीजच्या या सिरीजमध्ये स्वागत आहे. आणि मी मागचे अनेक वर्ष हे बघतोय कार कीपर्स कशा पद्धतीने काम करत आहे किंवा कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलं आहे. तर कार कीपर्समध्ये येण्यापूर्वी साधारण तुझी पार्श्वभूमी काय होती? माझं बेसिकली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून बॅकग्राऊंड आहे क्वालिफिकेशन वाईज. तसं मी स्कूलिंग माझं फलटणमध्ये झालं आणि नंतर कॉलेजनिमित्त पुण्यात आलो. तर मेकॅनिकल असल्यामुळं अर्थातच कार हा एक त्यातलं इंजिन आणि त्यातले पार्ट्स हा एक विषय पहिल्यापासूनच आवडीचा होता. ते करत करत पहिल्यांदा मी JCB कंपनीमध्ये जॉब स्टार्ट केला. अच्छा. ते करताना एक डोक्यात होतंच की आपण स्वतःचा एक व्यवसाय चालू करूयात. आणि मग त्यानिमित्त एकदा दुबईला जाण्याची पण संधी मिळाली. तिथेही काम करत असताना तिथल्या गाड्या बघून अजून एक प्रोत्साहन मिळालं की कारच्या रिलेटेड आपण काहीतरी करूयात, त्यातलं थोडं नॉलेज पण आहे. आणि त्यानिमित्त मग मी शोध चालू होता. म्हणजे डोक्यात काही अशी फिक्स कन्सेप्ट नव्हती, पण तिथं थोडं प्रोत्साहन मिळालं. तिथे आपल्या ओळखीचे एक माझ्या मित्राची, जिथं मी इंटर्नशिप केली होती त्याची बहीण दुबईमध्ये होती राहायला. त्यांच्याबरोबर गप्पा मारत असताना त्यांनी मला त्यात काही सजेशन्स सुचवल्या, जी काही माझ्या डोक्यात कन्सेप्ट होती. आणि मग त्याला तसं शेप देत देत आता कार कीपर्स आम्ही. दुबईमध्ये किती वर्ष होतास तू? दुबईमध्ये मी 6 महिने होतो. अच्छा. आणि मग भारतात आल्यानंतर तू परत या गोष्टीवरती? हां, मग त्याच्यानंतर लगेच इकडेच फोकस केला. ओके. कार कीपर्सची सुरुवात करताना प्रामुख्याने तुला काय काय गोष्टी जोडाव्या लागल्या? म्हणजे हे सगळं आता कॉन्सेप्ट आता सत्यात उतरवायची होती, एक्झिक्यूट करायचं होतं सगळं, तर मग ते कसं जोडत गेलास तू सगळ्या गोष्टी? आता याच्यामध्ये पहिल्यांदा जे सुरुवातीला डोक्यात आलं होतं की कारच्या रिलेटेड व्यवसाय चालू करूयात. तर पहिल्यांदा सगळ्यात ते मेकॅनिकलचं असल्यामुळं मोस्टली सर्व्हिस किंवा त्या रिलेटेड जे काही इश्यूज असतात ते करूयात असं डोक्यात होतं. पण जेव्हा अभ्यास करत गेलो त्यावेळी लक्षात आलं की प्रत्येक गाडीचा वेगवेगळे पार्ट्स आहेत. सो ते सगळं पार्ट्स घेऊन तुम्ही कस्टमरकडे गेलात तर तिथं खूपच इनकन्व्हिनियंट होईल काम करणं. बरं, जागेचं बघावं तर पाठीशी थोडे माझ्याकडे पैसे होते, पण एवढे पण नव्हते की पुण्यासारख्या ठिकाणी जागा घेऊन मोठा सेटअप उभारून काही स्टार्ट करूयात. तर रेंटचा थोडा अनुभव एवढा काही व्यवस्थित नव्हता. एका ठिकाणी प्रयत्न केला होता, पण अचानक पेमेंट आदल्या दिवशी जी फायनल रक्कम होती ती वाढवण्यात आली. त्यामुळं मग मी थोडं तिथं सांभाळून गेलो. त्यामुळे तिथं थोडा तो प्लॅन रद्द केला. आणि नंतर डोक्यात असं यायला लागलं की आपण डोअर स्टेपला काही करू शकतो का. नेमकं त्यावेळी असं झालं होतं की फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन कंपनीज 2014च्या आसपास त्या इमर्जिंग होत्या भारतामध्ये आणि बरेच लोक ट्राय करत होते. कॅश ऑन डिलिव्हरी, घरपोच सेवा मिळते, लोकांना चांगलं वाटत होतं. सो त्याचा एक अभ्यास करत करत मग लक्षात आलं माझ्या. आणि जो कार कीपर्स म्हणजे कार क्लिनिंग सर्व्हिस ही का निवडली, तर त्याच्यामध्ये तुम्ही एकच किट सगळ्या कार्सला वापरू शकता. म्हणजे अगदी ती छोट्यातली छोटी कार असेल किंवा कितीही मोठी कार असेल, नॉर्मल कार, हाय एंड कार, त्याला तुम्ही वापरून सेम चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट्स जे की स्पेसिफिकली कार इंटेरियरचे असतात किंवा कारसाठीचे असतात ते तुम्ही वापरून
म्हणजे त्यामुळं आमचा जो इन्व्हेंटरी आहे ती खूप कमी झाली आणि डोअर स्टेप ते शक्य झालं. ओके. आणि मग हे सगळं जुळवून आणल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आठवण असते ती म्हणजे आपली पहिली ऑर्डर. तर त्या पहिल्या ऑर्डरचा काय किस्सा आहे तुझा, म्हणजे तू पहिली ऑर्डर कशी मिळवलीस याची? आता याच्यामध्ये सुरुवात जी मी केली ती म्हणजे पहिल्यांदा इन्स्ट्रुमेंट्स घेतले. इन्स्ट्रुमेंट्स घेतल्यानंतर आता ते ठेवायचे कुठं, तर माझ्या भावाचा एक छोटा हत्ती, जो छोटा टेम्पो असतो तो होता. मग त्यात अगदी बॅरल वगैरे ठेवून आम्ही ते बाकीचे सगळे इन्स्ट्रुमेंट्स ठेवून स्टार्ट केलं. मुलांना ट्रेनिंग देताना सुद्धा मी पहिल्यांदा आधी त्याची माहिती सर्व घेतलीच होती आणि मला ती आवड पण होती. त्यामुळं ते मी शिकवू शकलो मुलांना आणि त्यांच्याबरोबरीनं मग आम्ही काम करण्यासाठी सुरुवात केली. अर्थात आता पहिली जी ऑर्डर आहे ती मित्रच अशा वेळी मदत करतात आणि आर्थिक मदत जरी नसली ती तरी मॉरल सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. ते खरे प्रोत्साहन खूप महत्त्वाचं असतं. सो त्यावेळी की ही सर्व्हिस चालेल का, कारण हा एक वेगळीच कन्सेप्ट होती की स्टोअर नसताना हे करणं. पहिली जी ऑर्डर मिळाली ती मित्राचीच मिळाली. त्यांनी ॲप्रिशिएट केलं. त्याच्याच शेजारी जे राहायला होते त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी बोलवलं. ओके. त्यामुळं अजून प्रोत्साहन मिळालं आणि मग ते चालू होतं. म्हणजे रेफरन्सनीच हा व्यवसाय हळूहळू वाढत गेला. मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा पडतोय की ही सर्व्हिस आपल्या इकडं तशी फार पूर्वी कोणी देत नव्हतं, म्हणजे हा विषयच पूर्ण नवीन होता लोकांसाठी. तर मग हे सगळं करत असताना तुझा अनुभव काय होता की लोकांमध्ये गाड्यांच्या बाबतीत अवेअरनेस कितपत आहे की हे क्लिनिंग किंवा या पद्धतीने करण्याच्या बाबतीत? नक्कीच. लोकांना गाडी हा तर खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. तर तो जेव्हा लोकांना माझ्या एक लक्षात आलं की पहिली गोष्ट डोअर स्टेप का याच्यावर मी विचार केला, तर लोकांना गाडी दुसऱ्याच्या हातात देताना साहजिकच थोडी भीती वाटते. बरोबर. तो कशी घेऊन जाईल, तिथं गेल्यानंतर काय काम होईल, खरंच क्वालिटीचं काम होईल का, हे तर इश्यू असतातच. दुसरी गोष्ट म्हणजे ओव्हरहेड्स, जे माझ्या दृष्टीने ओव्हरहेड्स हा एक खूप मोठा मॅटर होता टू रन द बिझनेस फॉर अ लाँग टाईम. त्यामुळं मी असा विचार केला की जर का हेच काम जे आपण करणार आहोत ते कस्टमरच्या समोरच झालं तर आनंदच आहे, म्हणजे जास्तच चांगलं. त्यामुळं मग ती आमची कन्सेप्ट डोअर स्टेपची चालू केली आणि अर्थातच ओव्हरहेड्स कमी झाले माझे. मला इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट नाहीच म्हणजे मिळाली, करावी लागली इन्व्हेस्ट, आणि त्याचं काही रेंट वगैरे तेही काही कोणाला द्यावं लागत नाही. बरोबर. त्यामुळं लोकांचं प्रोत्साहन वाढलं कारण त्यांच्या समोर काम होतंय आणि ते तिथल्या तिथं प्रश्न विचारू शकतात. सो हे एकदा उदाहरण सांगतो, माझ्या बाबतीत घडलं होतं. ही जी कन्सेप्ट स्पार्क झाली ना, त्याचं असं की एकदा फलटणहून मी कार आमची घेऊन सर्व्हिसिंगला आलो होतो पुण्यात. ओके. तर तिथं मी ही क्लिनिंग सर्व्हिस त्यांना सांगितली होती करायला. तिथं जास्त खराब होते, गावाकडे असल्यामुळं काचा उघड्या ठेवून गाडी चालवली जाते. तर इथं काम त्यांनी केलं सर्व्हिस सेंटरला, पण त्याच्यात बऱ्याच त्रुटी होत्या आणि मला ते दिसलं. त्यांनी रिवर्क करून दिलं, पण त्यात माझा 1 तास वाया गेला. आता तिथून परत मला रात्र झाली पोचायला, बाकीच्या सगळ्या भानगडी, ट्रॅफिक वगैरे. सो ते एक डोक्यात आलं होतं की काही नजर चुकीनं माणसाकडून ह्या गोष्टी राहणं अपेक्षित आहे, पण त्यात तिथल्या तिथंच जर का रेक्टिफाय झाल्या तर त्यांना खूप चांगलं वाटतं. सो ते ॲप्रिशिएट करतात. आणि मीही सांगतो की सर नजर चुकीने एखादी गोष्ट राहिली तर लगेच आम्ही रिवर्क करतो. त्याची एक शीट आहे, ओके, तिथं लगेच लक्षात येतं आणि त्याचा वेळ वाया जात नाही. त्यांचा वेळ अजिबात वाया जात नाही. सो डोअर स्टेपला चांगला रिस्पॉन्स मिळू लागला मग. पण मग याच्यामध्ये तो अवेअरनेस म्हणजे लोकांमध्ये आहे की या पद्धतीने केलं का तुला त्यावरही काम करावं लागलं की ते क्लिनिंग कसं झालं पाहिजे किंवा बरोबर करतोय का नाही या गोष्टी? म्हणजे तू दुबईचा अनुभव घेऊन आला होतास आणि इकडचाही जो अनुभव आहे, तर त्यामध्ये कुठे फरक तुला जाणवला का हे काम करताना? हो आहे, त्याच्यामध्ये थोडा बराच फरक आहे. काही लोकांना कस्टमर्सना असं आहे की डीप क्लिनिंग म्हणजे फक्त व्हॅक्यूम आणि गाडी वॉश. तर आमचा जो फोकस आहे तो बाहेरून तुम्ही कितीही गाडी वॉश केलीत तरी ती शेवटी एक
बाहेर किती 5-10 मिनिट किंवा 1-2 तास तुम्ही बाहेर ठेवलीत तर त्याच्यावर धूळ बसणारच आहे. पण आतून हे तुम्ही स्वतःसाठी वापरता, बाहेरून ही फक्त दुसऱ्याला चांगली दिसेल. बरं. पण आतून तुमची फॅमिली, लहान मुलं, बाळ असतं गाडीमध्ये, सो तो जो इंटेरियरचा पार्ट आहे. आणि हे मला एका डॉक्टरांनी जास्त अजून सजेस्ट केलं की तुम्ही अँटी मायक्रोबियल क्लिनिंग करत जा, जेणेकरून आपण आतमध्ये बाहेर ये जा करत असतो, सो आपल्या शूजला लागून जी काही धूळ येते तीच रिसर्क्युलेट होत राहते. त्यामुळं आतलं जे क्लिनिंग आहे, जे मे बी 1 in 6 months, अगदी सारखं पण करायची गरज नसते, पण ते अँटी मायक्रोबियल क्लिनिंग केलं तर सगळे जर्म्स वगैरे आहेत ते क्लीन होतात आणि तो ॲलर्जीचा त्रास कमी होतो बऱ्याच जणांचा. तो एक चांगला अनुभव आला. आणि मग लोकांना जे बेसिक व्हॅक्युमिंगचं आहे त्याच्यापेक्षा एक स्टेप पुढं जाऊन क्लिनिंगची, मग त्यात आमचे बरेच कस्टमर असे आहेत की 1 in 6 months किंवा इयरली सर्व्हिस घेतात. ओके. हां, यावरूनच आठवलं की कार क्लिनिंग हा एक शब्द असा वाटतो, पण मग त्याच्यामध्ये खूप गोष्टी असतात. तर मग कारकीपर्सच्या सर्व्हिसेसमध्ये नक्की काय काय आहे, की कशा पद्धतीने ते केलं जातं आणि कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस असतात आपल्या? कार क्लिनिंगच्या सर्व्हिसेसमध्ये इंटेरियर आणि एक्सटिरियर असे मी 2 सेगमेंट्स केलेत. ओके. त्यातला पहिला जो इंटेरियरचा आहे त्याच्यात आतून एकदम व्यवस्थित, म्हणजे अगदी रूफपासून ते कार्पेटपर्यंत जे गाडीतले इंटरनल पार्ट्स आहेत, डॅशबोर्ड, AC, सर्व क्लीन होतात. त्यात नवीन लेदर सीट्स, व्हेंटिलेटेड सीट्स आहेत, त्याची काळजीपूर्वक क्लिनिंग करावी लागते. आणि हे इंटेरियरचे झालेत. मग एक्सटिरियरमध्ये आत्ता सध्या ट्रेंडिंग सिरॅमिक कोटिंग किंवा नॉर्मल जे आपण करत आहोत ते पॉलिशिंग सर्व्हिसेस, कधी हेडलाईट्स वापरून पिवळसर पडतात, त्याचं रिस्टोरेशन, पुन्हा त्या रिज्युनेट करणं, कारण नवीन हेडलाईट्सची कॉस्ट महाग असते. सो हे कमी कॉस्टमध्ये इफेक्टिव्ह रिझल्ट देतात. त्या हेडलाईट्स पण तशा रिस्टोर होतात. ओके. येस. त्यानंतर ग्लासवर काही पडलं किंवा कधी कन्स्ट्रक्शन साईटचं सिमेंट पडतं, पेंट पडतो, सो ते व्यवस्थित पद्धतीनं, त्याची एक प्रोसेस आहे, इट्स अ क्वाईट लेंदी प्रोसेस. सो ती प्रोसेस फॉलो करून तुम्हाला ॲज गुड ॲज न्यू कार इतकीच पुन्हा कार करता येते. ओके. आता हे करत असताना तसं बघायला गेलं तर तुमचा क्लायंट बेस जो आहे तो असा काही ठराविक सेगमेंटमधला किंवा असा नाही आहे, म्हणजे प्रत्येक क्लायंट वेगळा आहे, प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी आहे. तर या मागच्या 9 वर्षातले असे काही किस्से आठवत आहेत का की जे क्लायंट्सच्या बाबतीत असं वेगळं काही घडलं आहे? किंवा नक्कीच किस्से म्हणजे मला मित्रांची या बाबतीत खरंच खूप मदत झाली. पहिला तो एक किस्सा सांगतो, कारण हे सगळं करत असताना जेव्हा एकतर बिझनेस काय आहे हे सांगणं घरच्यांना अवघड होत होतं की काय बिझनेस आहे, त्यात शॉप कुठे हे शॉप आहे का तर नाहीये, बरोबर, कुठं पार्टी आहे का तर तीही नाहीये. त्यामुळं या कन्सेप्टवर पहिल्यांदा विश्वास ठेवणं हे अवघड झालं. ओके. आणि नंतर मित्रांची मदत म्हणाल तर मला एक नाव स्पेशली घ्यावं वाटतं. जे करण तावरे जो माझा मित्र आहे त्याने मला ओव्हरऑल त्याला ही कन्सेप्ट कळाली त्यावेळी. सो त्यांनी ऑफिस वापरायला आणि आमच्याबरोबर एक स्टार्ट झालं, एकत्रित आम्ही काम चालू केलं. सो त्याच्यामुळे थोडा एक पुश मिळाला. तो एक मला आवर्जून सांगावा लागतो. मॉरल पुश हा खूप महत्त्वाचा होता तो. नक्कीच. क्लायंट्सच्या बाबतीत असे काही किस्से ते त्याच वेळी त्यांनी खूप मदत केली होती. एक त्याच क्लायंट्सबद्दल सांगता एक सांगतो की बरेच म्हणजे चांगले क्लायंट्स नक्कीच 100 99 क्लायंट्स चांगलेच असतात असं माझं मत झालं. एखादा क्लायंट सगळ्यांना विचित्र भेटणारच आहे, त्याला टॅकल कसं करायचं हे मला सुरुवातीच्या काळात एक अनुभव आला. ते म्हणजे आपल्याच पुणे शहरातील एक पोलीस अधिकारी, त्यांची कार माझ्याकडे आली होती क्लिनिंगला एका गॅरेज थ्रू, जे आमचं टायअप होतं त्या गॅरेजबरोबर. आणि ऑलरेडी ती गाडी खूपच खराब झाली होती, पण आमच्या मुलांनी काम केलेलं नसताना सुद्धा त्याचं एक तुमच्याकडून ती पडदा निसटलेला आहे असं ते आरोप झाला. आणि त्याच्या संबंधात मग ते पोलिसी खाक्या वगैरे दाखवणं त्यांचं चालू झालं. तर अर्थात त्यावेळी मला करणची बरीच मदत झाली. अर्थात आम्हाला ते पैसे द्यावेच लागले त्यांना, कारण त्यावेळी खूपच नवीन होतो.
आणि ठीक आहे असे हे काय, पण मोस्टली 99 अनुभव माझे चांगले झालेले आहेत. बरोबर, पण त्याच्यामध्ये अनुभवातूनच शिकत जातो. त्याच्यात चांगल्या अनुभवामध्ये म्हणालात तर रेफरन्स इतके केलेत, काहींनी स्वतःहून बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज साठी पार्टनरशिपसाठीच पण अप्रोच केला. सो ते एक कॉन्फिडन्स बिल्ट होतं की आपल्या कन्सेप्टमध्ये, आपल्या कामामध्ये काहीतरी लोकांनाही दिसतंय, त्याशिवाय कोणी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी पार्टनरशिपसाठी अप्रोच करत नाही आहे. अर्थात पार्टनरशिप काही गरजेचं नव्हतं, त्यामुळं काही केलं नाहीत, पण इन फ्युचर बघूयात. ओके. या मागच्या 9-10 वर्षांमध्ये साधारण किती गाड्यांचं काम आपण केलेलं असेल आत्तापर्यंत? साधारणपणे आत्तापर्यंत आम्ही 3000 ते 4000 गाड्या नक्कीच झाल्या असतील. अच्छा. आणि त्यातले बरेचसे क्लायंट्स रिपिटेटिव्ह आहेत. ओके. बऱ्याच जणांचे हे सगळे मित्रांचे मित्र, आता तो ग्रुप असा वाढत चाललेला आहे, फ्रेंड हुज हू करत रेफरन्स. येस. आणि या सर्व्हिसेसमध्ये आपण वन टाईम सर्व्हिसेस असतात का काही, त्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीने पण आपण रेग्युलर सर्व्हिस प्रोव्हाइड करतो क्लायंट्सला? वन टाईम आहेत, काही बरेच आमचे डॉक्टर्स आहेत पुण्यातले, कारण डॉक्टरांना मगाशी जो प्रश्न विचारला की आवड असते गाड्यांची, त्यांना खूप आवड असते, त्या गाड्या मेंटेन पण असतात त्यांच्या, आणि त्यामुळं मोस्टली बरेचसे डॉक्टर्स आणि त्यांचे मित्र ह्यांच्या आमच्याकडे ॲन्युअल कॉन्ट्रॅक्ट्स आहेत की जे एव्हरी आफ्टर 3-4 मंथ्समधून क्लिनिंग किंवा पॉलिशिंगसाठी बोलवतात. आणि बाकी मग वन टाईम आहे. आणि आम्ही फ्लेक्झिबल आहोत, जेणेकरून कस्टमरला जसं हवं तसं आपण देऊ शकतो. पण मग आता या सगळ्या अनुभवातून म्हणजे प्रेक्षकांच्या दृष्टीने तू काय सांगशील की गाडीच्या बाबतीत आपण काय काय काळजी घेतली पाहिजे खरंच, की हे रेग्युलर कधी क्लिनिंग कधी केलं पाहिजे, किंवा काय पद्धतीने गाडीला जपलं पाहिजे? आता अर्थात एक सध्याच्या कन्सेप्टनुसार बरेच लोक खूप एक्सपेन्सिव्ह कोटिंग्सकडे जातात, पण हे जे मी आहे बघितलंय एक अनुभवानुसार की रेग्युलर मेंटेनन्स इज द की टू कीप एनिथिंग इन अ गुड कंडिशन. तर खूप महागडी सर्व्हिस घेण्यापेक्षा रेग्युलरली सर्व्हिस केलीत तर कार अगदीच चांगल्या कंडिशनमध्ये राहते. आणि टू टेक केअर आमची टीम आहेच. खरं. आता आपली टीम किती जणांची झाली हे सगळी? आत्ता आमची 7 जणांची टीम आहे. ओके. आणि आपण आत्ता फक्त पुण्यापुरतेच मर्यादित आहोत का बाकी ठिकाणी पण काही एक्सपान्शन करतोय? नाही, पुणे आणि पिंपरी चिंचवड. ओके. या पूर्ण भागामध्ये आत्ता सध्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, जेणेकरून त्या एरियातल्या टीम्सना जवळचं काम असाईन केलं जातं. ओके. भविष्यात आता कारकीपर्सचे काय काय प्लॅन्स आहेत, म्हणजे पुढचं एक्सपान्शन म्हणा किंवा नवीन काय काय तुम्ही ॲड करणार आहात यामध्ये? भविष्यात आता आम्ही बऱ्याच कस्टमर्सनी विचारलं म्हणून यातल्या काही सर्व्हिसेस चालू करत आहोत, जेणेकरून मला एक लक्षात आलं की बऱ्याचशा शोरूम्समध्ये भीती घातली जाते तुम्हाला की तुम्ही आमच्याकडूनच ह्या गोष्टी घ्या तरच तुम्हाला पुढं इन्शुरन्स क्लेम करता येईल वगैरे. तर त्यानिमित्त इन्शुरन्सची एक सर्व्हिस आम्ही चालू करत आहोत. ओके. जेणेकरून त्याच्या आतले जे काही गोष्टी असतात की IDV व्हॅल्यू कमी ठेवून तुम्हाला इन्शुरन्सची व्हॅल्यू कमी दिसते, पण त्याचा लाँग टर्ममध्ये काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. ओके. सो ते एज्युकेट करणं कस्टमर्सना आणि चांगल्यातलं चांगलं इन्शुरन्स त्यांना प्रोव्हाइड करून देणं, ही एक आमची कन्सेप्ट आहे. आणि हा जो एक वेगळ्या कॉन्सेप्टवरती तू व्यवसाय उभा केला आहेस, तर ज्या मुलांना खरंच व्यवसाय करण्याची इच्छा आहे किंवा जे तशी काहीतरी संधी शोधतायत किंवा प्रयत्न करतायत, तर अशा मुलांना तुझ्या अनुभवातून तू काय सांगशील, काय पद्धतीने व्यवसाय केला जाऊ शकतो? नक्कीच. याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं ते म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करणार आहात तो एखाद्याचा बघून डोक्यात आहे, शेजारच्याने दुकान टाकलं आहे त्याचं चालतं आहे माझंही चालेलच असा विचार न करता त्याचा चांगला भरपूर अभ्यास केला पाहिजे. 6-8 महिने किंवा वर्षभर त्याच्यात सर्चिंग स्वतः काम केलं पाहिजे. ते काम करून तुम्हाला लक्षात येतं बऱ्याचशा गोष्टी. आणि मग तुम्ही आणि आणखी एक गोष्ट की इन्व्हेस्टमेंट, उगाचच कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन बिझनेसमध्ये उतरायचं आणि मग त्याच्यात हातपाय मारत बसायचे. त्याच्याऐवजी मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये भले कमी कस्टमर्स असतील पण एक्सपेक्टेड प्रॉफिट तुम्हाला मिळायला हवा. ते तुमचं एकदा अचीव व्हायला लागलं की मग तुम्हाला ते स्फुरण येतंच आणि मग ते ऑटोमॅटिकली
ग्रो होतोच बिझनेस. पण पहिल्यांदाच मोठी उडी मारण्यापेक्षा स्टेप बाय स्टेप गेलेलं कधीही चांगलं. नक्कीच. कारकीपर्सचा हा सगळा व्यवसाय करत असताना म्हणजे रेफरन्सनी आणि ह्यानी तर वाढतोच आहे, पण एकूणात लोकांपर्यंत हे कसं पोहोचत गेलं मागच्या 9 वर्षामध्ये? जसं मी म्हणालो की कारकीपर्सचं ना कुठं शॉप आहे ना कुठं पार्टी आहे. तर मित्र यांनी तर मदत केली, पण त्याच्यामध्ये आवर्जून 2 नावं अजून घ्यावी वाटतात. ती म्हणजे गणेश देशपांडे आणि कुलदीप घाडगे. या दोघांचा एक प्लॅटफॉर्म होता. ते त्यावेळी त्या ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीमध्ये जॉब करत होते. तर त्यांनी ही स्पेशली कार क्लिनिंग सर्व्हिस ही त्यांच्या कंपनीमध्ये एक छान प्रेझेंटेशन देऊन, जे की मला कधी जमलं नाही, ते त्यांनी अप्रूव्ह करून घेतलं आणि त्यांनी पॅन इंडिया ही कन्सेप्ट चालू केली होती. त्यातलं पुणे सेगमेंट माझ्याकडे आलं. अच्छा, म्हणजे ती तो सेगमेंटच नव्हता, त्यांनी तो तिथं एस्टॅब्लिश केला. हो, तो त्यांनी प्रेझेंटेशन देऊन कन्व्हिन्स करून टॉप मॅनेजमेंटला, आणि ते खूप किचकट काम असतं. सो ते समोर आणि जवळपास 4 ते 5 महिन्यात त्यांनी ती सर्व्हिस पुण्यामध्ये इंट्रोड्यूस केली. सो त्यांचं जे त्यांनी मार्केटिंग केलं, कार क्लिनिंग सर्व्हिस ॲट युअर डोअर स्टेप, तर त्याचा मला फायदा झाला आणि मग लोकांना ते कळू लागलं की ही सर्व्हिस घरी येऊन सुद्धा होऊ शकते. सो तो एक ॲडेड ॲडव्हान्टेज झाला, कारण त्यांचं बजेट खूप होतं. सो ते लोकांपर्यंत कळलं. ओके. आणि आता एखाद्याला जर कारकीपर्सची सर्व्हिस घ्यायची असेल तर त्याची सिस्टीम कशी आहे, म्हणजे एकूणात ऑर्डर बुक करणं किंवा हे कसं, प्रोसेस कशी असते तुमची? सध्या आम्ही गुगलचेच सर्व टूल्स वापरतो. आणि वेबसाईटवरून पण बुकिंग घेतलं जातं. ओके. सो इझी ॲक्सेस आहे. कॉल, वेबसाईट बुकिंग, गुगल मेसेंजर. आणि साधारण किती वेळात ही सर्व्हिस प्रोव्हाइड करता तुम्ही? विदिन अन आवर, कारण वेगवेगळ्या ठिकाणी टीम्स असल्यामुळं 1 तासाभरात टीम मेंबर पोहोचू शकतात. आणि एक साधारण 3 तासाच्या आसपास वेळ लागतो, कारण हे प्रॉपर डीप क्लिनिंग असल्यामुळं तेवढा वेळ लागतो. अर्थात एक्सटेरियरची वेगळी सर्व्हिस घेतली तर थोडा एक्स्ट्रा वेळ लागेल. ओके. सत्यजित, कार आणि कारशी संबंधित सर्व्हिसेस हे खूप पारंपरिक गोष्टी आहेत किंवा अनेक वर्ष मार्केटमध्ये अशा सर्व्हिसेस उपलब्ध असतात किंवा लोक तिथं जाऊन करतात वगैरे. तर मग आम्ही कारकीपर्सच का निवडावं, म्हणजे असं तुमचं असं वेगळं पण काय यामध्ये? कारकीपर्सच का, तर याच्यामध्ये आम्ही कस्टमरला जे हवं ते नक्कीच देतो, पण ॲट द सेम टाईम आम्ही त्यांना एज्युकेट करण्याचा प्रयत्न करतो. हे मी आवर्जून सांगू वाटतं. माझ्या जुन्या कंपनीमध्ये आमच्या एका सरांनी शिकवलं की कुठलीही गोष्ट कस्टमरला विकू नका, त्यांना त्याचं एक्सप्लेनेशन द्या, त्याच्याबद्दलची त्यांना माहिती द्या आणि त्यांना सिलेक्ट करायला मग ते तुमचं नक्की चांगलंच सिलेक्ट करतील. सो ह्याच्यामध्ये आम्हीच का, याच्यामध्ये 3 पॉईंट्स आहेत. एक तर आमची USP आहे ती ॲट युअर डोअर स्टेप, क्वालिटी कार केअर ॲट युअर डोअर स्टेप. सो जे काही जेन्युइन प्रॉडक्ट्स आहेत, जे क्वालिटीचे चांगल्या प्रॉडक्ट्स आहेत, स्पेसिफिकली कार इंटेरियर्स, कार पॉलिशिंगच्या रिलेटेड त्याचे टूल्स, ते आम्ही तुमच्या समोर दाखवूनच काम करतो. सो तिथं एक ट्रस्ट हा एक फॅक्टर आहे. त्यानंतर ॲज आय सेड की पूर्ण याच्यामध्ये आमचे ओव्हरहेड्स खूप कमी आहेत. ते कमी असल्यामुळं आम्ही तुम्हाला ती डिस्काउंटेड प्राईस म्हणून देतो इतरांपेक्षाची. सो तो तुम्हाला एक फायनान्शियली पण एक ॲडेड ॲडव्हान्टेज मिळतो. हा किती फरक पडतो असा मार्केटमधल्या गोष्टी आणि तुम्ही देताय यामध्ये? समवेअर अराउंड 30 to 40% पडतो. ओके. तीच खूप मोठी कॉस्ट आहे. सो त्याच क्वालिटीचं काम तुमच्या घरी येऊन तुमच्या समोर जेन्युइनली केलं जातं. तुम्हाला तिथं इन्स्पेक्शन पण करता येतं. सो ही एक खासियत आणि ही लोकांना जास्त ॲप्रिशिएट होती आहे. प्लस आम्ही कुठलीही गोष्ट मार्केटमध्ये चालती आहे म्हणून विकायचं या तत्वात कधीच मोडत नाही. जे कस्टमरला त्यांच्या कारच्या यूजनुसार कुठे वापरली जाणार आहे, कशी वापरली जाणार आहे, जसं की अंडर बॉडी कोटिंग, जर का तुम्ही कोस्टल एरियामध्ये राहिला आहात तर नक्कीच त्याची गरज आहे. पण तुम्ही इतक्या पुण्यासारख्या धुळेसारख्या ड्राय एरियामध्ये राहिला आहात तर कंपनीनं ऑलरेडी रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून त्याचं सगळं बॉडी तयार केलेली आहे. सो तुम्हाला स्पेशली करायची तशी गरज नसते. सो उगाचच
करणं हे काही बरोबर नाही. सो ते आम्ही एज्युकेट करतो. मी हा प्रश्नच विचारणार होतो, कारण एज्युकेट तू म्हणालास त्याच्यामुळे की बऱ्याचदा हे कस्टमरला माहितीच नसतं की कुठली गोष्ट खरंच गरजेची आहे किंवा नाही. तर त्या कुठल्या कुठल्या गोष्टी असतात ज्या तुम्ही खास सांगता लोकांना या बाबतीत? जसं की आता रिसेंटली चालू झालेलं आहे की खूप एक्सपेन्सिव्ह म्हणजे लाखो रुपयांच्या कोटिंग्स आहेत. सो त्या एवढ्या एक्सपेन्सिव्ह कोटिंग्स करणं त्यांनी नक्की तुम्हाला खरंच काय फायदा होणार आहे ते महत्त्वाचं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही सेफ्टीच्या रिलेटेड काहीतरी गोष्टी गाडीमध्ये ठेवा. त्याचा यूज दुसरीकडे करू शकता. चांगला इन्शुरन्स तुम्ही बाय करू शकता जे तुम्हाला लॉंग टर्ममध्ये बेनिफिट्स देणार आहे. पण एक पॉलिश केलं तर शेवटी नथिंग इज परमनंट इन दिस वर्ल्ड. सो ते पॉलिशसुद्धा 1,00,000 रुपयाचं केलं तरी ते 2 वर्षानंतर तुम्हाला सांगावं लागतं की मी पॉलिश केलं होतं बरं का आणि ते 1,00,000चं होतं. म्हणजे ज्या अर्थी तुम्हाला सांगावं लागतंय त्या अर्थी ते दिसत नाही आहे ना, म्हणून तुम्हाला ते अगदी सांगावं लागतं. सो एवढ्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी न करता ज्या गरजेच्या आहेत त्या नक्की कराव्यात. आणि हे आम्ही प्रमोट करतो. सो त्यामुळे आमची सर्व्हिस लोक आवर्जून रेफर करतात. नक्कीच. आणि सत्यजित, या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये आता टेक्नॉलॉजीज खूप बदलत चाललेल्या आहेत किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत. तर त्या टेक्नॉलॉजीज किंवा आता AIचा सगळा जमाना आहे, तर या टेक्नॉलॉजीज AI या गोष्टींचा तुम्ही कसा वापर करताय या व्यवसायामध्ये? येस, आता टेक्नॉलॉजी तर अडॉप्ट केलीच पाहिजे. त्यामुळं आत्ता आम्ही गुगलवर बराचसा भर आहे. ॲट द सेम टाईम बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की आमची व्हॅन आहे जी डिटेलिंगसाठी येते, त्याच्यात सगळा सेटअप आहे. सो त्याच्याचबरोबरीने ॲडिशनली आम्ही आता चांगल्या क्वालिटीचे CCTVs पण प्रोव्हाइड करत आहोत आणि त्याची लिंक कस्टमरला त्यांच्या मोबाईलवर जाते. सो इवन ते ऑफिसमध्ये काम करत असतील, कधी कधी घरी चावी देऊन ते दुसऱ्या गाडीतून बाहेर जातात. सो त्यांना तेही बघता येतं की नक्की काय काम चालू आहे. लाईव्ह तुम्ही ते लाईव्ह आम्ही दाखवण्याचं ट्रायलमध्ये आहे, ते झालेलं आहे. पण सो ते करणार आहोत त्या टेक्नॉलॉजीचा यूज. आणि ऑटोमॅटिक मेसेज रिमाइंडर्स वगैरे ते येतच आहे की साधारणपणे ज्या आधी आमच्याकडे डेटा असतो त्याच्यावरून एक साधारणपणे किती दिवसांनी यांना एक्सपेक्टेड आहे, इन्शुरन्स कधी यांचा एक्सपायर होणार आहे, सो त्याचे रिमाइंडर्स आम्ही सेंड करतो. ओके. सो नवीन टेक्नॉलॉजीज तुम्ही सगळ्या यूज करताय? केलीच पाहिजे. ओके. सो सत्यजित, मागच्या 9 वर्षामध्ये इतक्या गाड्याच्या सर्व्हिसेस तुम्ही केलेल्या आहेत किंवा अनेक क्लायंट्स तुमच्यासोबत जोडले गेलेले, तर या इतक्या वर्षांमध्ये असे आठवणीत राहिलेले काही क्लायंट्स आहेत का, किंवा तुमचे रेफरन्सनी हा सगळा बिझनेस होतो, तर मग असे काही आठवणीतले काही किस्से आहेत का की जे कायम लक्षात राहिलेत? नक्कीच. याच्यामध्ये बरेच पुण्याबाहेरचे कस्टमर्स आहेत ज्यांना गुगल रिव्ह्यूज वाचून एक कॉन्फिडन्स मिळाला आणि त्यांनी आमची सर्व्हिस बुक केली. सो एक सुप्रीम कोर्टचे जज होते, ते काही कामानिमित्त पुण्यात आले होते बाय ड्राईव्ह करत. सो त्यांनी आमची सर्व्हिस अगोदरच बुक केली होती गुगलवरून. ओके. नंतर कळालं की ते एवढे मोठे आहेत आणि त्यांनी चांगला रिस्पॉन्स पण रिप्लाय दिला होता, रिव्ह्यू पण त्यांनी दिला. बरं. दुसरी गोष्ट, एक ट्रॅव्हलर कपल होते. सो त्यांची गाडी खूप खराब, त्यांनी पूर्ण म्हणजे बेंगलोरचे होते ते. सो ते लेह, लडाख, काश्मीर असं पूर्ण टूर करून आले होते आणि त्यांची गाडी प्रचंड खराब झाली होती. सो त्यांना ते क्विक सर्व्हिस हवी होती. बऱ्याच ठिकाणी सकाळी मॉर्निंगला 7 वाजता त्यांना हवी होती, त्यांनी आदल्या दिवशी सांगितलं होतं. सो ती सर्व्हिस आम्ही त्यांना दिली होती. ते एक चांगलं लक्षात राहिलेलं आहे. ओके. त्यांनी पण रिव्ह्यू दिला? त्यांच्या ग्लासवर काही स्पॉट्स पडले होते की जे त्यांना ड्रायव्हिंगला त्रास देत होते. सो ते आम्ही नेक्स्ट डे सकाळी, इट्स सेफ्टी कन्सर्न असल्यामुळं ते मीही अगदी तत्परतेनं त्याला रिस्पॉन्स दिला. सो त्यांनी ॲप्रिशिएट केलं होतं. सो तो फीडबॅक एक चांगला वाटतो. कार सेगमेंटमध्ये एका वेगळ्या पद्धतीने कसा व्यवसाय उभा राहू शकतो हे सत्यजितकडून आज आपल्याला सगळ्यांना शिकायला मिळालं आहे की लोकांची गरज काय आहे ती बरोबर ओळखून त्या पद्धतीने जर आपण सर्व्हिस देत गेलो तर एक चांगला ब्रँड त्यामधून उभा राहू शकतो. आणि सत्यजितनी बरोबर तीच गरज ओळखून लोकांच्या घरी जाऊन कार क्लिनिंग आणि कार रिलेटेड सगळ्या सर्व्हिसेस देण्याचा हा व्यवसाय सुरू केला आणि मागच्या 9 वर्षामध्ये कारकीपर्स हा एक खूप उत्तम ब्रँड झाला.
तो ब्रँड असाच अजून मोठा होईल भविष्यात. आत्ता काही हजार कार्स केलेले आहेत, भविष्यात लाखो कार्स कार किपर्सकडे येतील अशी अपेक्षा करूया. आणि सत्यजित, आज या एपिसोडमध्ये आल्याबद्दल खूप खूप थँक्यू. थँक्यू, आम्हाला ही अशी अपॉर्च्युनिटी दिली त्यानिमित्त खरंच आभार. तर कारकीपर्सच्या सर्व्हिसेस तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्याचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहोत. तुम्ही तिथे जाऊन कारकीपर्सशी कॉन्टॅक्ट करूच शकता. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका नवीन ब्रँडसोबत. थँक्यू.